नमस्कार येवकार गांवकारीच्या या खासा फेसबुक यूट्यूब लाईव्ह अपडेटान तुमकां सगळ्यांक येवकार। हांव किशोर नायक गांवकार। सगळ्यांत पयलीं काल स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दीस म्हूण आमी हो दीस मनयतात आणि ह्या दिसा वेगवेगळ्यो कार्यावळी युवकां खातीर सरकार आयोजीत करता। कालच्या राष्ट्रीय युवा दिसाच्या निमतान आयज एक कार्यावळ आयोजित केल्ली। त्या कार्यावळीचे नाव असले यंग लिडर्स कॉन्क्लेव। राजभवना वयल्या दरबार हॉलांत ही कार्यावळ जाल्ली आणि या कार्यावळींत गोंयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी या यंग लिडर्स कॉन्क्लेवाक संबोधीत केले आणि या कॉन्क्लेवा भितर तांणी तरणाट्याशी संबंधित वेगवेगळ्या विशयाचेर जे तरणाटे त्या कार्यावळीक हाजीर असले तांकां संबोधन केले। तांचे गोंय सरकाराच्या वतीन ज्यो तरणाट्यां खातीर वेगवेगळ्यो येवजण्यो आसात, तरणाट्यां खातीर वेगवेगळ्यो संधी आसात, तांच्या विशयीची माहिती तांणी या कॉन्क्लेवा भितर दिली। आणि दुसरी गजाल तांणी काय तरणाट्यांक मार्गदर्शनूय केलें, तांकां काय सुचोवण्योय केल्यो। सांजच्या वेळार ज्या वेगवेगळ्या वर्तमानपत्राची जी डिजिटल बुलेटिन्स येतात त्या डिजिटल बुलेटिना भितर एक आमचे गांवकारी जर सोडले जाल्यार गोमंतक आणि लोकमत या दोनूय इव्हनिंग डिजिटल बुलेटिनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या या यंग लिडर्स कॉन्क्लेवाच्यो बातम्यो ह्यो ठळकपणान हेडलायन जाल्ल्यो आसात। तातूंत गोमंतकाचे इव्हनिंग डिजिटल बुलेटिन म्हणटा नेतृत्व गुणामुळेच ते भाजपात आले। म्हटल्यार मुख्यमंत्र्यान अशें स्टेटमेंट केला की तांच्या नेतृत्वाचेर खोशी जावन तांच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरूनच काँग्रेसींतल्यान कितलेशेच आमदार हे भाजपान आयले। मागीर लोकमताचे इव्हनिंग बुलेटिन म्हणटा युवकांनी राजकारणात येणे गरजेचे। म्हटल्यार तरणाट्यांनी राजकारणात येवप हे खूप गरजेचें अशें मुख्यमंत्र्यांनी या कॉन्क्लेवा भितर म्हटलां। आणि ह्या भायर खुबश्यो गजाली मुख्यमंत्र्यांनी युवकांक ह्या कॉन्क्लेवा भितर मार्गदर्शन करताना सांगला आणि युवकां खातीर ज्यो इनिशिएटिव्हज या सरकारान घेतल्या, ज्यो स्कीम्स या सरकारान तरणाट्या खातीर तयार केल्या, त्याच्या विशयीची माहिती या कॉन्क्लेवा भितर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्ली आसा। आता सरकार म्हटल्या उपरांत आणि प्रशासन म्हटल्या उपरांत पुरायपणान ते वायट आणि पुरायपणान ते बरें अशें जावपाक शकना। आता ताचे प्रमाण वायट कितलें बरें कितलें हे लोकांनीच थारोवपाचें आसता आणि ते थारोवपाची संद ही जनतेक दर 5 वर्सांनी मेळत आसता आणि इलेक्शनाच्या माध्यमांतल्यान मतदाना वरवीं ही संद आमी नागरीक घेतात आणि त्या प्रमाणे आमकां कोणाचें सरकार जाय हें थारायतात। पूण आता हालींच्या तेंपार आमी नागरिकांनी कितलें जरी थारायलें की आमकां अमूक मनशाचें सरकार जाय तशेंच जाता अशें ना। कारण आमी ज्या लोकांक वेंचून हाडटात ते लोक देवा मुखार सोपूत घेवनूय कशे फुट्टात आणि देवाचोय विश्वासघात कशे करतात हेवूय आमी पळयल्लें आसा। आणि अशे कितलेशेच आदर्श हे आमच्या ह्या राजकारण्यांनी आमच्या तरणाट्या मुखार दवरलेले आसात। आता मुख्यमंत्र्यांनी म्हटला त्या प्रमाण तांच्या नेतृत्वाचेर विश्वास दवरून ह्या लोकांनी भाजपांत प्रवेश केलो। म्हटल्यार मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाचेर हे लोक इतले फिदा जाले की तांकां देवळांनी वचोन देवा मुखार तांणी जी सोपूत घेतली ताचोय विसर पडलो आणि तांणी भाजपांत प्रवेश केलो असोच ताचो अर्थ म्हणचो पडटलो। सोडून दिया, आयचो विशय हो ह्याच अनुषंगान तरणाट्याशी संबंधित आसा। आता हो विशय कितें आसा? मुख्यमंत्र्यांनी आयज त्या यंग लिडर्स कॉन्क्लेवा भितर खुबश्या तरणाट्यांक मार्गदर्शन केलें। खुबशे तरणाटे त्या कार्यावळीक हाजीर आसलेले, स्टुडंट्स मुखेलपणान तातूंत खुबशे आसले। सो ही कार्यावळ बरे तरेन जाली अशी आमकां
त्या कार्यावळीच्या संदर्भातले जे रिपोर्ट्स आयला तातूंतल्यान तरी कळून येता. पुणून त्या कॉन्क्लेवाक हाजीर असलेले युवक म्हटल्यारूच युवक काय कितें? आयज गोंयांत तरणाट्यांची परिस्थिती कितें आसा? आयज गोंयांत युवकां मुखार कितें प्रश्न आसा? आयज गोंयांत युवकां मुखार कितें आव्हानां आसात? हाचेर आमकां चर्चा करची पडटली. आणि ती जर चर्चा आमी करिना जाल्यार म्हाका दिसता युवकांचे प्रश्न हे आमी हाताळपाक शकनात. आता पयले सुवातेर हालींच जे कॅश फॉर जॉब्स प्रकरण घडलें आणि तातूंतल्यान कशा तरेन हांगासरल्या युवकांची लुबाडणूक जाली सरकारी नोकरेच्या नांवान तिवूय आमी पळयली. आता तुम्ही म्हणटले कोणें सांगलेले ह्या युवकांक ह्या नोकरे खातीर पयशे दियात म्हणून. पुणून जर पयशे दिवंक ना जाल्यार नोकऱ्यो मेळना. मुख्यमंत्री म्हणटा नोकऱ्या खातीर पयशे दिवपाची गरज ना. नोकऱ्या खातीर जर पयशे दिवपाची गरज ना जाल्यार मागीर त्या त्या खात्यांच्यो नोकऱ्यो त्या त्या खात्याच्या मंत्र्यांच्या मतदारसंघातूच कश्यो वयता हाची जाप जर मुख्यमंत्री दिवपाक शकले जाल्यार म्हाका दिसता काय प्रमाणात ते बरे थारतले. विशय आयचो आसा हो ह्याच जॉबाच्या संदर्भात. आयज तरणाटे शिकतात, तांच्या आवय बापूय कष्ट घेवन तांकां शिकयतात. फुडाराक ही भुरगीं व्हडली जातलीं, आपले करियर करतलीं आणि मागीर आमकांय सांबाळटलीं ह्या विचारान पेरंट्स आपल्या भुरग्यांक शिकयतात. शिकयल्या उपरांत जेन्ना हे भुरगे अर्थीक स्थैर्य प्राप्त करून घेवपाक नाजाल्यार आपले करियर फुडें व्हरोन खंयच्या तरी एका फिल्डान नोकरी करपाचो जेन्ना यत्न करतात तेन्ना तांच्या मुखार कितलीशींच आव्हानां निर्माण जायत असतात. आणि ह्या आव्हानांक तोंड दिता दिता तातूंतल्यो चडशे तरणाटे हे हारतात, ते कोलमडटात, कॉलॅप्स जातात, फ्रस्ट्रेट जातात, डिप्रेशनान वयतात आणि मागीर तातूंतल्यान वेगवेगळे प्रश्न हे निर्माण जायत असतात. आता विशय मुखेलपणान आयज आमी ह्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान घेतले तो म्हटल्यार सरकारी खात्या भितर जे कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार काम करतात. सुमार फाटल्या विधानसभा अधिवेशनान या संबंधीची माहिती मुखार आयली आणि तातूंतल्यान सुमार 13,000 कॉन्ट्रॅक्च्युअल कामगार हे वेगवेगळ्या खात्यांनी काम करतात. ते मागीर 20-25 वर्सां पासून ते आता 2-3 वर्सां मेरेन अशा पद्धतीचे हे प्रकरण आसा. 2013 ह्या वर्सा जेन्ना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आसलेले तांणी आश्वासन दिल्लें की 5 वर्सां ज्या कर्मचाऱ्यांक पुराय जाल्यात कॉन्ट्रॅक्च्युअल तांकां सरकार तांची नोकरी रेग्युलरायज करतले म्हणून. 2013 जाल्या उपरांत 2014 चे लोकसभा वेंचणूक जाली. मनोहर पर्रीकर दिल्लीक पावले, लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री जाले. त्या वर्सा रिक्रुटमेंटूय व्हडा प्रमाणात सरकारी खात्यांनी जाली, कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट जाली. मागीर फुडले इलेक्शन येयले 2017. तेवूय वेळार अशाच पद्धतीन भाजपान कॉन्ट्रॅक्च्युअल जे वर्कर आसात तांकां आमी फिक्स करतले अशें आश्वासनां दिल्लीं. कांय प्रमाणात थोड्यांक लिखितूय पत्रां दिल्लीं. तेवूय इलेक्शन जालें. मागीर त्यावूय इलेक्शनाक कशें बशें बहुमत नसतानाय बीजेपीन सरकार केलें. पुणून कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांक रेग्युलर करपाचें उतर मात भाजपाक पुराय करपाक जावंक ना. मागीर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत जाले. 2019 जेन्ना ते मुख्यमंत्री जाले तांणी ह्या संदर्भात स्टेटमेंट केले. सगळ्या डिपार्टमेंटाक लेटरां गेली की 5 वर्सां पुराय जाल्ल्या कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांची लिस्ट धाडा म्हणून. सगळ्यांक उमेद जाली. जे व्हडा आशेन सरकारी खात्यांनी जॉईन जाल्ले वेगवेगळ्या आमदाराक वावर करून जावं तांचे रिक्रुटमेंट कशें जालें, तांचे अपॉइंटमेंट कशें जालें हाचेर आमी आतां वचचे न्हू, कारण तेवूय आमचे गोंयकार फेवरेटिझम हे सगळी कडेनूच आसात. पूण ते लागले कामाक गेली 5, 10, 15, 20, 25 वर्सां ते काम करतात. सो तांच्या बाबतीन हो तांकां न्याय मेळटलो काय कितें अशी परिस्थिती निर्माण जाली. तेवूय इलेक्शन जाले, बीजेपी जिखली, परतून एक फावट बीजेपीचे सरकार येयलें.
म्हटल्यार 2012 बीजेपीचे सरकार आयले ते आता 2025 आमी पावल्या बीजेपीचे सरकार आसा. दर फावटी इलेक्शनाच्या वेळार बीजेपी या कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांक आमी रेग्युलरायज करतले अशें उतर दिता, ह्या भुरग्यांक वेंचणुकीत तांच्या कडल्यान काम करून घेता, सत्तेर येता आनी मागीर हें उतर काय ते खरें करिना. आता 2025 आमी आसात. पुणून फाटल्याच 2023 जेन्ना असेंब्ली भितर हो विशय चर्चेक आयिल्लो, सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर हांणी ह्या संदर्भातलो एक प्रायव्हेट खासगी थारावूय मांडलेलो. पुणून त्या वेळार मुख्यमंत्र्यांनी स्पश्ट केलें की कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांक आमी रेग्युलरायज करपाक शकनात आनी तांणी ह्या संदर्भात दाखलो दिलो तो सुप्रीम कोर्टाच्या एका ऑर्डरीचो. पुणून मुख्यमंत्र्यांनी अशें सांगलेलें की ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांक आमी जरी रेग्युलरायज करपाक शकूंक ना तरी तांच्या खातीर एक वेगळी पॉलिसी तयार करून तांकां कांय प्रमाणात बऱ्यो फॅसिलिटीज दिवपाचो प्रयत्न हे आमी करतले. आता हे उतर दिवन 2 वर्सां जाली. पुणून ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल वर्करा खातीर सरकार कितें वेगळ्यो फॅसिलिटीज दिता हे जर म्हाका दिसता सरकारान जर स्पश्ट केलें नाजाल्यार मुख्यमंत्र्यांनी जर स्पश्ट केलें जाल्यार त्या कामगारांक ते कळपाक बरें थारतलें. तर अशा तरेन ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल पद्दतीच्या नांवान जी तरणाट्यांची थट्टा सुरू आसा ती जर पळयत जाल्यार राष्ट्रीय युवा दीस ह्या दिसा तरणाट्यांक मार्गदर्शन करप आनी दुसरे वटेन ह्या अशा पद्दतीन तरणाट्यांची थट्टा सरकारा कडल्यानच सुरू आसप हे कितपत योग्य हाचो विचार हो दर एकल्यान करचो पडटलो. आता आनी एक बरी गजाल जाचे श्रेय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां दिवचें पडटलें ते म्हटल्यार गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन. कितेंय जावं ते स्थापन केल्यार आता खूब वर्सां जालीं. आयज करतले फाल्यां करतले अशें करून फुडें 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 धुकलून जेन्ना आता कॅश फॉर जॉब हे प्रकरण सरकारचेर शेकलें तेन्ना खंय तरी हे स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो विशय हो फुडें वचपाक लागला. मुख्यमंत्री ह्या विशयाचेर जरी धाडस करीत असले तरी सरकारांतलेच कांय मंत्री कांय घटक हे पुरायपणान ह्या स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या विरोधात आसात हेवूय आमी जाणात. कितेंय जावं मुख्यमंत्र्यांनी ह्या कॅश फॉर जॉब ह्या प्रकरणा वयल्यान सगळ्यांचे लक्ष हे स्टाफ सिलेक्शन कमिशनाचेर आकर्षित करपाक लागून कांय एलडीसी पोस्ट डिक्लेअर केले. म्हाका दिसता 232 एलडीसी पोस्ट हे स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत भरती करपाचे पोस्ट डिक्लेअर केले आणि ताची प्रक्रिया सुरू झाली. 232 एलडीसी पोस्टा खातीर गोंयांतल्यान 22,045 22,045 एप्लिकेशन्स आयिल्ली आसात. म्हटल्यार हो आंकडोच आमकां दाखयता की गोंयच्या तरणाट्यांची आयज कितें परिस्थिती आसा ती. ह्या आंकड्या वयल्यानूच आमच्या लक्षांत येता की गोंयचे तरणाटे आयज नोकरे खातीर कशा तरेन तळमळटात ते. ह्या तरणाट्यांचो विशय मुखेलपणान सुटावो करप होच खरो राष्ट्रीय युवा दिसाचो मोख आसूंक जाय. फकत कार्यावळी केल्यो, व्हडली व्हडली भाशणां दिलीं आनी मार्गदर्शन केलें म्हणून हांगासरल्या तरणाट्यांक थाकाय मेळपाची ना. हांगासरल्या तरणाट्यांक जेन्ना हे सरकार न्याय मेळोवन दितले तेन्नाच ह्या तरणाट्यांक खऱ्या अर्थान थाकाय मेळटली. तर 232 एलडीसी पोस्टा खातीर 22,045 एप्लिकेशन्स ही आयिल्ली आसात. आता ही फकत एप्लिकेशनां येवंक ना तर एग्जामी सुरू जाल्या. कंप्युटर बेस्ड एग्जाम्स वेगवेगळ्या जाग्याचेर कंडक्ट करपाचो प्रोसेस सुरू जाला. फाटल्या 2 दिसां भितर ज्यो एग्जामी जाल्यो तातूंत सुमार 9,500 कॅन्डिडेटांनी ह्यो एग्जामी दिल्यो. फुडले 3 दीस ह्यो एग्जामी सुरू उरतल्यो आनी सगळे जे कॅन्डिडेट्स आसात ते ह्या एलडीसी पोस्टा खातीर ज्यांनी एप्लाय केला ते एग्जाम्स दितले. आता सीबीटी टेस्ट म्हटल्या उपरांत ती टेस्ट जातकूच रोखडोच रिझल्ट आउट जाता आनी त्या रिझल्टांतल्यान आपूण खंय आसा तेवूय ह्या तरणाट्यांक कळपाक हातूंतल्यान मदत जाता. आता एक बरी गजाल स्टाफ सिलेक्शन कमिशनाचें काम
ह्या LDC पोस्टाच्या नांवान तरी मुखार वचपाक लागल्या ती खरीच बरी गजाल आसा. पुणून 22,000 ज्या तरणाट्यांनी ह्या पोस्टा खातीर एप्लाय केला ते तरणाटे जेन्ना एग्जाम दितले आणि एग्जामींतल्यान तांकां जे मार्क्स मेळटले त्या मार्क्सा वयल्यान आमच्या तरणाट्यांची कितें परिस्थिती आसा, आमची एड्युकेशन सिस्टम कशी चलता, आमची एड्युकेशन सिस्टमीची क्वॉलिटी, आमच्या एड्युकेशनाची क्वॉलिटी कितें आसा, ह्यो सगळ्यो गजाली ह्या सगळ्या प्रोसेसांतल्यान मुखार येतल्यो. आता स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत पुरायपणान मेरिटाचेर ह्या भुरग्यांचे सिलेक्शन जातले अशें उतर, असो विश्वास सरकारान तरणाट्यांक दिल्लो आसा. तो विश्वास सरकार कशा तरेन पुराय करता तेवूय आमकां पळोवपाक जाय. किमान त्याचो प्रोसेस सुरू जाल्लो आसा, ताचें स्वागत करपाक जाय आनी हो प्रोसेस बेगींतल्या बेगीन सोंपोवन मेरिटाचेर पयलेच फावट अशा तरेन हे सिलेक्शन स्टाफ सिलेक्शन कमिशना मार्फत जातले ही खूब बरी गजाल. गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनाच्या वतीनूय अशा तरेन मेरिटाचेर सिलेक्शन जाता. आता कांय बारीक सारीक गजाली ह्यो कमिशनाच्या बाबतीतूय आयकपाक येतात, पुणून आमी अशेय तरणाटे पळयल्यात जांणी पुरायपणान मेरिटाचेर गोवा पब्लीक सर्व्हिस कमिशनांतल्यान जॉब फावो केल्ले आसा. आता ह्यो सगळ्यो गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो प्रोसेस सुरू जाला, तो प्रोसेस सुरू रावतलो. त्या प्रोसेसांतल्यान मेरिट बेस्ड सिलेक्शन जातले, ह्यो सगळ्यो गजाली सुरू उरतल्यो. पुणून सांगपाचें तात्पर्य की ह्यो सगळ्यो गजाली सुरू आसतना खंय तरी सरकारान जे कॉन्ट्रॅक्टाच्या नांवाचेर जे तरणाटे यंग म्हटल्यार इलेक्शनाच्या वेळार हांचो वापर करप आणि इलेक्शन जातकूच खंयच्या तरी डिपार्टमेंटान तांकां कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर तांचे अपॉइंटमेंट करप आणि मागीर तांकां आशेचेर दवरप की तुमचे जॉब केन्ना ना केन्ना तरी रेग्युलर जातलो. ही जी थट्टा आसा, ही थट्टा म्हाका दिसता सरकारान ह्या तरणाट्याच्या बाबतीत बंद करची. तांचे पुराय आयुष्य म्हटल्यार जे खरें ज्या एजीन काम करपाची तांच्याकडे जी ताकद असता त्या ताकदीचो पुरायपणान वापर हो अशा तरेन ह्या कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियडान जाता. आणि जेन्ना हे तरणाटे थकतात, जेन्ना हे तरणाटे निराश जातात, तेन्ना मागीर तांच्याकडे आनी दुसरो कांयच पर्याय उरना. तर अशा तरेन ह्या आमच्या गोंयच्या तरणाट्यांची जी एक छळवणूक ह्या प्रशासनाकडल्यान सुरू आसा ताचेर म्हाका दिसता मुख्यमंत्री ह्या नात्यान दोतोर प्रमोद सावंत हांणी लक्ष घालचें पडटलें. तांणी विधानसभेन स्पश्ट केला की कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांक आमी रेग्युलरायज करपाक शकनात. तरी पूण जे कॉन्ट्रॅक्टाचेर काम करतात तांकां अजुनूय आशा दिसता की खंय तरी आमकां देव पावतलो, सरकार आमचो सहानुभुतीन ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड विचार करतलो आणि आमी रेग्युलरायज जातले. म्हाका दिसता ह्या गजालीक सरकारान आनी क्लॅरिटी दिवप गरजेचें आसा. एक गजाल ह्या सगळ्या कॉन्ट्रॅक्च्युअल कर्मचाऱ्यांक कळपाक जाय की तांची सर्व्हिस ही रेग्युलरायज जावपाक शकना. आता जेन्ना हे तांकां कळटलें तेन्ना तातूंतले कितलेशे तरणाटे जांची यंग एज आसा ते घडये वेगळो विचार करून वेगळ्या पद्दतीन वेगळो पर्यायाचो सोद घेवपाक शकतात. पूण ज्यांच्याकडे आता कांयच पर्याय ना, जे लग्न जाल्ले आसात, संसार करतात, तांचेर संसारात तांची फॅमिलीची जबाबदारी आसा, तांच्या मुखार आता कांयच पर्याय ना. आणि त्या खातीर म्हाका दिसता सरकारान बेगोबेग एक पॉलिसी फ्रेम करची आणि त्या पॉलिसीच्या मार्फत अशे जे कॉन्ट्रॅक्च्युअल जे कर्मचारी आसात तांच्या खातीर कशा तरेन वेगळ्यो फॅसिलिटीज दिवपाक शकतात, तांकां फायनान्शियल सेक्युरिटी कशा पद्दतीन मेळपाक शकता हाचेर विचार करपाची गरज आसा. दुसरी गजाल, जेन्ना सरकारूच म्हणटा की सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांक आमी रेग्युलरायज करपाक शकना, जाल्यार मागीर सरकार परतून परतून कॉन्ट्रॅक्च्युअल कामगारांची भरती करून तांची फसवणूक कित्याक करता?